सगळ्यांना विनंती आहे कृपया स्थानापन्न व्हावं. नमस्कार रसिकांनो, मराठी कवयित्री आयोजित गुढीपाडवा 2025 महाराष्ट्राची लोकधारा गौरव परंपरेचा उत्सव संस्कृतीचा मध्ये मी रुजिता आणि मी स्नेहा तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. श्वास मराठी, ध्यास मराठी, जल्लोष मराठी, कोवळती मराठी. काय झालं की सगळ्यांचा वडापाव खाऊन? जसं महाराष्ट्रामध्ये नाटकाला गेल्यावर चहा वडापाव असा मेन्यू असतो, तसंच आजचं कॉमेंट्रीच्या टीमनी पण जोरदार बेक केला आहे आणि तिकडचा माहोल तयार केला आहे. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे आयोजक, प्रायोजक आणि आम्हा सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या व मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 2016 साली व्हॉट्सअपच्या अफवांमधून मराठी कम्युनिटीचा जन्म झाला. भारतातले सण साजरे न करता येण्याची आणि आपला संपन्न सांस्कृतिक ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत नसल्याची रुखरुख हे मराठी कम्युनिटी उदयास येण्याचं मुख्य कारण आहे. 2016 साली गणेशोत्सव हा पहिला कार्यक्रम साजरा केल्यानंतर पुढील 26 वर्ष मराठी कम्युनिटी युकेमधील मराठी सण, भाषा, कला आणि संस्कृती साजरा करणाऱ्या संस्थांमध्ये अग्रभागी राहिला. दरवर्षी गुढीपाडवा आणि गणेशोत्सव हे मराठी कम्युनिटीतर्फे अगदी जोमाने साजरे केलेले दोन महत्वाचे सण. त्यातही गुढीपाडव्याला आपण फ्लॅगशिप इव्हेंट असं म्हणतो आणि या व्यतिरिक्त आतापर्यंत 2 मराठी नाटक, एक मराठी संगीत कार्यक्रम, क्रीडा महोत्सव, भोंडला, हळदी कुंकू आणि सध्याच झालेलं कीर्तन असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय नेटाने आपण इथे साजरे करतो. शिवाय कोविड काळात मराठी कोविड वेलफेअर फंडासाठी मराठी कम्युनिटीतर्फे अनेक नवनवीन उपक्रम राबवले गेले होते. या वर्षीची जी चॅरिटी आहे त्यासाठी मराठी कम्युनिटीने रोशनी नावाची पुण्यातली एक संस्थेचं उघडली आहे आणि उपेक्षित विद्यार्थ्यांना मदत करायचं काम ही संस्था करते. शिक्षणासाठी मार्गदर्शन करणं, विविध प्रकारचं साहित्य पुरवणं अशा प्रकारची मदत ही संस्था करते. जगाच्या पाठीवर भारत हा असा एकमेव देश आहे की तो संस्कृती प्रधान आहे. विविध भाषा, साहित्य, खेळ आणि लोककला यामुळे तो समृद्ध आहे. त्यातल्या त्यात आपला महाराष्ट्र तर त्यात अग्रेसर आहे. महाराष्ट्र ही संतांची आणि थोर पराक्रमी शूरवीरांची भूमी आहे. त्यामुळे अध्यात्म आणि शूरवीरांची जशी आपल्या महाराष्ट्राला परंपरा आहे तशीच लोकप्रबोधन आणि लोकरंजनाची परंपरा देखील आहे. लोकसंस्कृती लोककलेमध्ये भारूड, कीर्तन, जागरण मंडळ या माध्यमातून धर्म आणि राष्ट्र बळकट होते. पूर्वी याच लोककलांनी इंग्रजी स्वराज्याची गुप्तपणे राखण केली. लोककला म्हणजे काय तर लोकांसाठी लोकांच्या भाषेत निर्माण केलेली कला. महाराष्ट्राच्या विविध भागातून तिथल्या लोकजीवनावर आधारित असा विविध लोककलांचा जन्म झाला. या कलांमधून निसर्ग प्रेम, भक्तिभाव, नातेसंबंध यांचं चित्रण केलं जातं. धर्म, रूढी, परंपरा, सण, उत्सव यांच्याशी संबंधित आहेत. लोककला ही खडतर आणि कष्टमय जीवनातून आपल्या आयुष्यामध्ये थोडासा विरंगुळा व्हावा म्हणून निर्माण केली जात असत आणि त्याचा आनंद घेतला जाईल. मग अशा शोभायात्रेत पाहिल्याप्रमाणे आज वासुदेव, पोतराज, वाघा मुरळी, बहुरूपी, गारुडीचा खेळ, डोंबारीचा खेळ, नंदीबैल ही सगळी दृश्य नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याशिवाय या आधुनिक युगात जात्यावरची गाणी, मोठ्यावरची गाणी, पाळणागी आपल्या युवा पिढीला माहीत सुद्धा नाही. तर अशा या लोकसंस्कृतीची आजच्या पिढीला ओळख व्हावी म्हणून मराठी कम्युनिटीचा हा सगळा प्रकार. मराठी लोकगायक, लेखक आणि रंगभूमी अभिनेते कृष्णराज साबळे ज्यांनी आपल्या गाण्यांनी आणि स्टेज परफॉर्मन्सने भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी योगदान दिले. आधुनिक काळातील मराठी लोकांची ओळख आणि अभिमान प्रस्थापित केली. शाहीर साबळे या नावाने तो प्रसिद्ध आहे. या सर्व लोककलांना एकत्र आणण्याचं काम ते केलं ते म्हणजे शाहीर साबळे यांनी. शाहीर साबळेंना त्यांच्या योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोककला म्हणतो की पटकन लोकांना डोळ्यासमोर येते की म्हणजे लहान, पण शाहीरांनी लोककलेचे किती विविध प्रकार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवले. त्यांनी खरं तर लोकगायनात ग्लॅमर मिळवलं
आणि त्यातून आजचे मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीमधले कलाकार उभे राहिले. त्यांच्या करिअरची सुरुवातच लोकधारेपासून झाली. महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम त्यांनी दूरदर्शनवर 1983-84 साली सुरू केला. आता इथल्या जमलेल्या बऱ्याच जणांनी लोकधारेचा हा कार्यक्रम कुठल्या ना कुठल्या चॅनलवर बघितलेलाच असणार आहे. तर आज जो आपण कार्यक्रम करणार आहोत त्याच्यात मध्ये मध्ये लोकदेवीविषयी आम्ही काही ना काही प्रश्न विचारणार आहोत. मीच म्हणू तर पहिला प्रश्न मी विचारते, कोणाला माहित आहे का की आजचे जे प्रसिद्ध कलाकार आहेत रंगभूमीवरचे किंवा मराठी चित्रपट सृष्टीमधले, त्यातल्या कोणाकोणाच्या करिअरची सुरुवात ही महाराष्ट्राच्या लोकधारेपासून झाली? कोणाला माहित असेल तर हात वर करा प्लीज. हात वर करा आणि माहिती की तुमच्या इथे कोणीतरी सीमाकडे माहिती देता का प्लीज? उभे आहेत प्लीज बसून घ्या. कोणी हात वर केलेला? परत एकदा प्रश्न विचारते, आजचे जे प्रसिद्ध कलाकार आहेत त्यापैकी कोणी कोणी आपल्या करिअरची सुरुवात महाराष्ट्राच्या लोकधारेपासून केली? भरत जाधव. व्हेरी गुड. अजून 4 नावं पाहिजेत आपल्याला. अंकुश चौधरी. बरोबर. केदार शिंदे. बरोबर. अजून कोण सांगताय? अजून 2 नावं पाहिजे. प्रदीप पटवर्धन. बरोबर. अजून एक महत्वाचं नाव विसरले सगळेजण. झालं. अंकुश चौधरी झालं, प्रदीप पटवर्धन झालं, भरत जाधव झालं. अजून 2 नाव. केदार शिंदे. बरोबर. महाराष्ट्रामधलं अतिशय लाडकं नाव आहे नाटकामधलं. चला तुम्हाला एक हिंट देते, त्यांचे खूप सगळे नाटक आपण बघतो आणि आपण पण त्यांना आपल्या मराठी कम्युनिटीतर्फे पण त्यांनी नाटक सादर केलं. अरे काय नाही काय प्रशांत दामले. चला आता परफॉर्मन्सेस कडे वळूया. वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला, सकाळच्या पाणी हरिनाम बोला, वासुदेवाला हो वासुदेवाला. जात्याला बसलं की ओवी आपोआपच सुचते असं म्हणतात. आता घराघरातून जाती गेली आणि पिठाच्या गिरण्या. ओवीचे मंजूर सूर गेले आणि गिरणीचा घरघराट सुरू झाला. पूर्वी दिवस उजाडायच्या आधीच बायका कामाला लागलेल्या असायच्या. दळण काढणं, झाडलोट, चढास अंघोळ ही सगळी कामं करताना त्यांच्या तोंडून अविरत ओवीचे सूर गुंजत असायचे. मुलाबाळांच्या प्रेमाने भरलेल्या माहेरच्या बडेजा जणाला मुस्लिम नवऱ्याला बनवायचं कसं हा प्रश्न घेऊन अनेक असंख्य ओव्या आपोआपच तयार व्हायच्या. सकाळी सकाळी लोकांच्या सुरात सूर मिसळत वासुदेवाची स्वारी व्हायची आणि ओळीनं प्रचंड झालेलं वातावरण आणखीच मनोरम होऊन जायचं. आता गावाला गेलं तरी कसं वातावरण बघायला मिळत नाही, पण त्याची झलक जरी मिळाली तर अजून कुणाला आनंदच वाटेल. नक्कीच. वासुदेव ही समाज प्रबोधन करणारी एक संस्था आहे अशा शब्दात वासुदेवाचा गौरव केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे आपल्या शत्रूच्या कटातून बातम्या मिळवण्यासाठी महाराजांनी वासुदेवांचा योग्य वापर करून स्वराज्याच्या अनेक मोहिमा फत्ते केल्या होत्या. महाराष्ट्राला लागलेल्या थोर इतिहास आणि परंपरा याची झलक घेऊन येत आहेत आपली गोंडस नवरत्न. गाव जाणवणारा वासुदेव, खेळकर श्रीकृष्ण, वारकरी, सर्वांचा लाडका जाणता राजा, राजमाता, जिजाऊ, मावळे आणि कोळी अशी विविध रूपे आपल्या समोर आता सादर होणार आहेत. तर आपल्या समोर एक आहेत सांगली, श्रियांश, अभिराज, ऋत्विक, विशाल, विहान, अंगुली, प्रियांश, श्रीता आणि उद्धा.